विधानसभा निवडणुकीच्या वेळी ऊसाला 3,500 रुपये दर देतो अशा भूलथापा मारून अद्यापही तो दर ऊस उत्पादकांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी दिला नाही। 3,500 रुपये ऊस दराचे गाजर दाखवून विधानसभेवेळी मते घेणाऱ्यांना यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन भाजप नेते रणजितसिंह शिंदे यांनी केले। ते मालेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पृथ्वीराज सावंत व दारफळ पंचायत समिती गणाच्या उमेदवार मीराताई ठोंबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित विठ्ठलवाडी लोंढेवाडी येथील कॉर्नर बैठकीत बोलत होते। शिंदे पुढे म्हणाले की शिंदे परिवार केलेल्या कामावर मत मागतो। आम्ही कधी कोणावर टीका करत नाही, पण विधानसभेनंतरनं विद्यमान लोकप्रतिनिधी माझ्यावर वैयक्तिक टीका करतात, तरीही त्यांच्यावर टीका करण्याचा आमचा स्वभाव नाही। ते ज्या कारखान्याचे प्रतिनिधित्व करतात त्या कारखान्याच्या माध्यमातून विधानसभेवेळी त्यांनी ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये इतका दर देऊ असे जाहीर केले होते। मग आता ते दर का देत नाहीत? त्या कारखान्यासाठी मंजूर झालेल्या कर्जाच्या बाबतीत ते बोलत नाहीत। दूध संघावर सातत्याने आरोप करतात। कारखान्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज हप्ते अद्याप भरले गेलेले नाहीत। सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करायची, फसवणूक करायची हे ज्यांचे उद्योग आहेत त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा जनतेने दाखवून द्यावी। पृथ्वीराज सावंत म्हणाले की या भागातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी व रणजित भैया आजवर काम करत आलो आहोत। या भागातील रस्ते, वीज या मूलभूत प्रश्नावर आम्ही काम केले आहे। परिसरातील ऊसाचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे। यापुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी व रणजित भैया कार्यरत राहू।